ज्यांचा आज आपण सत्कार इथं आयोजित केलेला आहे ते आपल्या सगळ्यांचे सहकारी विधानसभेचे उपाध्यक्ष आणि आपल्या पिंपरी चिंचवडचे सुपुत्र अण्णा बनसोडे यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपले मावळचे आमदार श्रीरंगजी बारणे, आज आवर्जून ह्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे चिंचवडचे आमदार शंकरराव जगताप, विधान परिषदेचे आमचे आमदार अमित गोरखे, तसंच सुनील मगरे, निलेश तरस, योगेश भर, विलास लांडे, चंद्रकांतताई सोनकांबळे, नाना काटे, मंगलाताई कदम, शमीम पठाण, भाऊसाहेब भोयर, मोरेश्वर बोंडवे, बबनराव गाढवे, गोरक्ष लोखंडे, पंडित गवळी, कविता लाट, वैशाली काळभोर, इरफान सय्यद, सदाशिवराव खाडे, आर एस कुमार, कुणाल वावळकर, सुलभा उवाळे, शीतल हगवणे, सतीश दरेकर, अपर्णा डोके, संतोष कोकणे, विकासाबा ताकोणे, श्याम लांडे, राजेंद्र जगताप, प्रभाकर वागिरे, विनोद नडे, विजय लोखंडे, प्रशांत शितोळे, प्रसाद शेट्टी, फजल शेख, मीना नाणेकर, अतुल शितोळे, मयूर कलाटे, उल्हास शेट्टी, राजू दुर्गे, सुखदेवी नाटेकर, नामदेव ढाके, शत्रुघ्न काटे, सुषमा गावडे, सतीश मस्के, सुजाता पलांडे, प्रज्ञा खानोलकर, मोहम्मद पानसरे, अमीनाताई पानसरे, सुरेखा लोंडे, अनेक राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सर्व सन्माननीय आजी माजी पदाधिकारी, सर्व प्रतिष्ठित नागरिक, विविध राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सर्व कार्यकर्ते, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, खरं तर एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेजण इथं जमलोय. आपल्या पिंपरी चिंचवडचे सुपुत्र, खरं विधानसभेचे उपाध्यक्ष अध्यक्ष होतात ते सगळ्यांचे असतात, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझे सहकारी अण्णा बनसोडेंची मुख्यमंत्री देवेंद्रजींनी, एकनाथरावजींनी, मी आणि सगळ्या महायुतीच्या सन्माननीय सहकाऱ्यांनी आणि विरोधी पक्षांनी पण साथ दिली, कारण अण्णाची निवड ही बिनविरोध झाली. त्याच्यामुळं विरोधी पक्षाच्या पण सगळ्या सहकारी मित्रांनी त्याच्यामध्ये दिलदारपणा दाखवला, मोठेपणा दाखवला आणि अण्णांच्यासारख्या एका कार्यकर्त्याला तिथं बिनविरोध विधानसभेचं उपाध्यक्ष करण्याच्या करता सगळ्यांनी पाठबळ दिलं, पाठिंबा दिला, ते उभ्या महाराष्ट्राने बघितलं. अण्णा तसा गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेला कार्यकर्ता. मी ज्यावेळेस 91 साली तुमचा सगळ्यांचा खासदार झालो, त्यावेळेसची राजकीय परिस्थिती, त्यावेळेसची लोकसंख्या, त्यावेळेसची शहर आणि आताचं शहर याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक पडलेला आहे. आणि त्या काळामध्ये मी अनेक कार्यकर्त्यांना तसं वेगळी छोटी छोटी गावं एकत्र येऊन त्या गावांची नगरपालिका नंतर महानगरपालिकेमध्ये रूपांतर झालं. स्वर्गीय अण्णासाहेब मगर असतील, त्याच्यामध्ये घारेसाहेब असतील, त्याच्यामध्ये रामकृष्ण मोरे साहेब असतील, अनेकांचा यामध्ये मोठा सिंहाचा वाटा आहे. परंतु मला अतिशय तरुण वयामध्ये, उमद्या वयामध्ये इथं कामाची संधी मिळाली आणि मी ठरवलं की बाबा मनापासून इथं काम करायचं. सगळ्या जाती धर्माची लोक गुण्या गोविंदांनी राहतात. मी भारत म्हणून ह्या पिंपरी चिंचवडकडं, ह्या कष्टकरी नगरीकडं, ह्या कामगार नगरीकडं बघितलं जातं आणि त्याच्यामध्ये आपण सगळ्यांना बरोबर घेऊन विकास साधायचा. आणि ते मनावर घेतल्यानंतर त्यावेळेस एक काँग्रेस होती, आम्हाला तिन्हीच खासदार केलेलं होतं. नंतर आम्ही लोकांनी वांगं वळून बघितलं नाही. अनेक नवीन नवीन कार्यकर्ते तयार करण्याचं काम हे गेल्या 25-30 वर्षामध्ये आम्ही सगळ्यांनीच केलं. प्रत्येकाला आयुष्यामध्ये संधी मिळते अशातला काही भाग नाही आणि त्याच्यामध्ये काहींना संधी मिळते, काहींना थोडंसं थांबावं लागतं, काहींना वाटतं की बाबा आपल्याकडे दुर्लक्ष करतात का काय. परंतु तशा प्रकारची भावना कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याची नसते. आणि त्याच्यातून अण्णा जरी उपाध्यक्ष असला तरी जसं आपल्या
विधान परिषदेमध्ये गोरेताई ह्या उपाध्यक्ष आहेत, परंतु त्यांना कॅबिनेट मिनिस्टरचा दर्जा आहे। माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं, मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली की मुख्यमंत्री महोदय, आपण अण्णाला पण कॅबिनेट मिनिस्टरचा दर्जा त्या ठिकाणी देऊया, आणि तशा पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी पण हो म्हणून सांगितलेलं आहे। ते लवकरच आम्ही करून दाखवू। काम करत असताना अनेक छोटे मोठे कार्यकर्ते, त्यांची जात बघितली नाही, धर्म बघितला नाही, पंथ बघितला नाही, तो खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांच्या मध्ये शिरून काम करतोय का? आणि अक्षरशः पानाची टपरी चालवणारा एकेकाचा अण्णा बनसोडे बघता बघता नगरसेवक झाला, त्याच्यानंतर स्टँडिंग कमिटीचा चेअरमन झाला, 3 वेळा विधानसभेचा सदस्य झाला, आता त्या ठिकाणी विधानसभेमध्ये उपाध्यक्ष म्हणून ते तालिकेत त्या खुर्चीवर बसणार आहेत। त्यांच्या हातात पण बऱ्याच काही गोष्टी असतात। आश्वासन समिती आणि वेगवेगळ्या कमिटीचे प्रमुख हे देखील उपाध्यक्ष असतात। अण्णाला वेळ द्यावा लागेल। मी मगाशीच आलो त्यावेळेस माझं थोडंसं आमच्या सहकाऱ्यांशी बोलणं सुनील मगरेंशी झालं। त्यावेळेस मी सांगितलं की अण्णाला पिंपरी आणि इकडचा सगळा परिसर बघत बघत राज्यामध्ये देखील फिरावं लागेल, तिथेही वेळ द्यावा लागेल। प्रत्येकाला आपला आपला पक्ष त्या ठिकाणी वाढवायचा असतो। आज सर्व पक्षीय अण्णांचा नागरी सत्कार करण्यात आला। मगाशी सोनकांबळेताईंनी थोडीशी काही वेदना इथं बोलून दाखवली। हे खरं आहे की 3 पक्ष असले तरी त्याच्यामध्ये चौथा रामदास आठवलेंचा देखील RPI पक्ष त्याच्यामध्ये आहे, आणि RPI स्वतः आठवले साहेब हे केंद्रामध्ये मंत्री असल्यामुळं त्यांना पण तितकंच महत्त्व आहे, आणि त्याच्यामुळं माझ्यासहित सगळ्यांनी त्या गोष्टीची नोंद घ्यावी अशा प्रकारची सूचना मी महायुतीच्या सर्व माझ्या सहकारी मित्रांना या निमित्तानं करीन। हे सगळं करत असताना अण्णाला एकदा अपयश पण आलं। त्यावेळेस मला वाटतं गौतम चाबुस्कार इथं निवडून आला, परंतु आपला अण्णा हा कधी खचून गेला नाही। त्यानं त्याचं झोपडपट्टीमध्ये असेल, बाकीच्या ठिकाणी असेल, काम चालू ठेवलं, आणि त्याच्यातून पुन्हा तो जोमाने कामाला लागला, आणि त्याच्यातून पुन्हा निवडून आला। आणि आम्ही काय भाषणं केली ती तुम्ही विधानसभेमध्ये ऐकलेली आहेत, त्याच्या खोलामध्ये मी जात नाही, परंतु 12वी पर्यंत शिक्षण घेतलेला अण्णा नंतर ITI केलं, बांधकाम व्यावसायिक। खरं तो मोहोळ तालुक्यातलं सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातलं त्याचं मूळ गाव, परंतु खूप लोक हे आपल्या इथं कामाच्या धंद्याच्या निमित्तानं, नोकरीच्या निमित्तानं, व्यवसायाच्या निमित्तानं इथं येऊन राहिलेले, आणि ते इथलेच झाले। तसं बघितलं तर मी ज्यावेळेस 91ला इथं आलो त्यावेळेस गाववाले आणि बाहेरचे अशी चर्चा फार व्हायची। आता तेवढी होत नाही, कारण आता खूप मोठी संख्या बाहेरनं आलेली आहे, आणि त्याच्यातून आता अण्णा पण गाववाला असल्यासारखाच झालेला आहे, त्याच्यामुळे त्याला काही बाहेरचं समजण्याचं काही कारण नाही। परंतु ह्या सगळ्या गोष्टी करत असताना वेगवेगळ्या प्रकारे अण्णाला वेळ द्यावा लागेल, कारण ज्यावेळेस आपल्यावर जबाबदारी वाढते त्यावेळेस जबाबदारीचं भान ठेवून कार्यकर्त्यांना वेळ द्यावा लागतो, मतदार बंधू भगिनींना वेळ द्यावा लागतो, ज्या पक्षामध्ये आपण काम करतो त्या पक्षाला वेळ द्यावा लागतो, ज्या युतीमध्ये काम करतो त्या युतीतल्याही सहकारी मित्रांना, कारण अण्णाला निवडून आणण्याच्या करता भाजपचा पण हातभार लागलेला आहे, शिवसेनेचा पण हातभार धनुष्यबाणाचा लागलेला आहे, त्याच्यामध्ये आठवले साहेबांच्या आमच्या सोनकांबळेताईंचा पण आठवले गटाचा RPIचा हातभार लागलेला आहे, आणि याची जाणीव ही सतत ठेवत आपण पुढे वाटचाल केली पाहिजे। शहर वेगाने झपाट्याने वाढतंय, खूप वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी आहेत। आता हे सरकार 238 आमदार हे 288 पैकी महायुतीच्या पाठीशी आहे। देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, एकेकाळी मुख्यमंत्री असणारे एकनाथराव उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनाही अनुभव आहे राज्य चालवायचा। मी पण अनेक वर्ष 35 वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे, आणि त्याच्यामुळे मला महाराष्ट्रातले ग्रामीण भागातले, शहरी भागातले, डोंगरी भागातले, आदिवासी भागातले सगळ्या भागातले प्रश्नांची जाणीव आहे।
काम करत असताना केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहांचं सरकार आहे आणि त्याच्यामुळं त्याही सरकारची मदत ही आपल्या महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या करता, राज्याला गतीनं पुढे नेण्याच्या करता ही आपल्याला सगळ्यांना घ्यायची आहे. नवीन प्रश्न काही निर्माण झालेले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नवीन टॅरिफ धोरणामुळे जगभरातल्या बाजारपेठेमध्ये खळबळ उडालेली आहे. काही लोकांना त्याचा अंदाज येत नाही, परंतु अचानक आयात शुल्क वाढल्यामुळे सर्वच देशांच्या मध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. जगातले अनेक देश हे वेगवेगळ्या भागांमध्ये निर्यात करतात, अमेरिकेमध्ये निर्यात करतात, त्यांनाही त्याचा फटका त्या ठिकाणी बसतोय. आणि कोविड महामारीनंतर हे नव्याने संकट आलेलं आहे. यातून आपल्याला पुढे जायचं आहे. आपल्याकडं मजबूत नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे. मोदी साहेबांनी जगभरामध्ये खूप वेगवेगळ्या मान्यवरांच्या ओळखी करून घेतलेल्या आहेत. संबंध सलोख्याचे ठेवलेले आहेत, जिव्हाळ्याचे ठेवलेले आहेत. त्या संबंधाचा उपयोग आपल्या भारताला होतोय. आपल्या भारताला शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी आपल्याला पुढे न्यायचं आहे. त्याच्यामध्ये कुठेही काम करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना कधी कुठल्या जातीचा, धर्माचा, पंथाचा हा राग केलेला नाही. त्यांनी सगळ्यांचा मान सन्मान ठेवला. त्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. अनेक सरदार, अनेक दारुगोळा सांभाळणारे, वेगवेगळे क्षेत्रामध्ये काम करणारे असे वेगवेगळ्या जातीचे लोक हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजूबाजूला असायचे आणि ह्या गोष्टीची इतिहासामध्ये नोंद आहे. हे माझ्या पिंपरी चिंचवडकरांनी, महाराष्ट्रातल्या जनतेने विसरता कामा नये. काही जण जाणीवपूर्वक काही अशा प्रकारच्या बातम्या सोडतात की बाबा काहीतरी वेगळं केलं गेलं आणि म्हणून महायुतीचं सरकार एवढ्या जागा त्यांच्या निवडून आल्या. मी महाराष्ट्रामध्ये कुठेही गेलं तर स्पष्टपणे सांगतो, आमचं सरकार येण्याच्या करता जर महत्त्वाची भूमिका कुणी बजावली असेल तर ते आमच्या लाडक्या बहिणींनी बोलवलं. महाराष्ट्रातल्या आमच्या लाडक्या बहिणींनी ती बजावली. हे आम्ही नाकारत नाही. आमच्याबद्दल सांगितलं आता त्यांच्या योजना बंद करतील, अमुक करतील, तमुक करतील, खूप काही बोललं जातं. परंतु आम्ही पण शब्दाचे पक्के आहोत. काही बाबतीमध्ये राज्य चालवत असताना आर्थिक शिस्त पाळली पाहिजे. आम्ही आता बघतो देशातल्या काही लोकांनी, काही राज्यांनी वारेमाप घोषणा केल्या, परंतु त्या त्यांना अंमलात आणता येत नाही आहे. आम्ही काही गोष्टी करतो तर आमच्यावर वेगवेगळ्या प्रकारची टीका टिप्पणी केली जाते, परंतु आम्ही त्याला महत्त्व देत नाही. कारण आम्हाला समाजातल्या सर्वांना बरोबर घेऊन जायचं आहे. गरीब घटकाला देखील वर आणायचं आहे. त्यालाही सन्मानानं जगता आलं पाहिजे. त्याकरता 80 कोटी जनतेला मोदी साहेब मोफत धान्य देण्याचं काम करतात. आम्ही पण वेगवेगळ्या योजना दिव्यांगांच्या करता, लाडक्या बहिणींच्या करता, संजय गांधी निराधारांच्या करता, ज्येष्ठांच्या करता, महिलांच्या करता एस टीमध्ये 50% तिकीट, अशा अनेक गोष्टी आम्ही राबवतोय. गरीब घटकातल्या मुलांना, मुलींना दर्जेदार शिक्षण देण्याच्या करता देखील करोडो रुपयाचा पैसा हे आपलं राज्य सरकार त्या ठिकाणी खर्च करत आहे. ह्या गोष्टी जशा आहेत तशा आज आपण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं एक स्वप्न आहे, 2047 पर्यंत विकसित भारत निर्माण करण्याचं त्यांचं स्वप्न आहे. आपण पुढं सध्या लवकरच $5 ट्रिलियन पर्यंत जाणार आहोत आणि त्याच्यानंतर 2047 पर्यंत आपल्याला $30 ट्रिलियन पर्यंत अर्थव्यवस्था करण्याचं आपलं लक्ष्य आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राची आत्ता पण अर्थव्यवस्था देशाची $5 ट्रिलियन होईल, त्यावेळेस तुमच्या माझ्या राज्याची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन ही त्या ठिकाणी झाली पाहिजे. मित्रांनो, राज्यामध्ये देवेंद्रजींनी, एकनाथराव, आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे 5 वर्षाच्या काळामध्ये 40 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे आणि 50 लाख रोजगार निर्मिती करण्याचं उद्दिष्ट आहे. देशातील एकूण गुंतवणुकीपैकी परदेशी जी गुंतवणूक होती किंवा देशाची जी गुंतवणूक होती
त्या परदेशातनं येणारी गुंतवणूक आणि देशातली गुंतवणूक ह्याच्यामध्ये एकट्या महाराष्ट्रामध्ये 31% गुंतवणूक झालेली आहे। मी अर्थमंत्री आहे। GST देशात जेवढा GST गोळा होतो त्याच्या 16% GST एकटा महाराष्ट्र गोळा करतो। आपण त्या बाबतीमध्ये जेवढं शक्य आहे तेवढं करण्याचा मनापासूनचा प्रयत्न करतोय। परंतु हे सगळं करत असताना वेगवेगळ्या भागामध्ये समस्या वेगवेगळ्या आहेत। त्याचा उल्लेख मगाशी खासदारांनी केला, काही माझ्या आमदारांनी केला, आत्ता निवेदन पण अनेक प्रकारची मला आलेली आहेत। त्यामध्ये मित्रांनो, मागं ह्या शहराचा विकास करत असताना आम्ही रस्ते रुंद ठेवले। आत्ता काहींनी मला निवेदन दिली की दादा काही ठिकाणी डेव्हलपमेंट करत असताना रस्ते बारके करतायत। हे पुढची पिढी तुम्हाला मला माफ करणार नाही। आत्ता जरी तुम्हाला बरं वाटत असेल तर पुढे वाहनांची संख्या वाढणार आहे। इलेक्ट्रिक व्हेकल आलेली आहे। महिंद्राची एक चांगली गाडी बाजारात आलेली आहे। इतर पण परदेशी गाड्या इलेक्ट्रिक व्हेकल बाजारात येत आहेत। 2 व्हीलर येत आहेत, 3 व्हीलर येत आहेत, 4 व्हीलर येत आहेत। मोठ्या मोठ्या ट्रक पण जगामध्ये त्या ठिकाणी EVवर निघालेले आहेत, इलेक्ट्रिक व्हेकल। संख्या वाढणार आहे। आमचा प्रयत्न चाललेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला आपल्या पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये चांगल्या प्रकारचं नियोजन, मी जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यामुळं मला पुण्याचंही करायचं आहे, पिंपरी चिंचवडचंही करायचं आहे, PMRDAचंही करायचं आहे, ग्रामीण भागाचंही करायचं आहे। आणि त्याच्यामुळं तो विचार आपण त्या ठिकाणी करतोय। आपल्याला एअरपोर्ट पण करायचं आहे। विरोध आहे, ज्यांच्या जमिनी जात आहेत, जी 7 गावं जात आहेत त्या लोकांचा विरोध आहे। परंतु आम्ही त्यांना समजावून सांगतोय, बाबांनो, पुणे जगाच्या नकाशावर पोचलंय। पिंपरी चिंचवड पुणे हे जगाच्या नकाशावर पोचलेलं असताना इथं इंटरनॅशनल विमान सेवा सुरू झाली पाहिजे आणि त्याकरता त्याच्यातून रोजगार निर्माण होणार आहे। IT ला आपल्याला प्रोत्साहन द्यायचं आहे। तिथं आम्ही इंजवडीच्या ट्रॅफिकच्या करता आणि आपल्या पुणे पिंपरी चिंचवडच्या ट्रॅफिकला लक्ष घातलंय। आता 10 वेगवेगळी टेंडर आपण रिंग रोडची काढलेली आहेत, जी पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या बाजूनी जात आहेत, म्हणजे त्यांच्या बाहेरनं जात आहेत। PMRDAचं पण आता रिंग रोडचं काम आम्ही हातामध्ये त्या ठिकाणी घेणार आहे। आणि हे केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही। नॅशनल हायवेचे प्रमुख नितीन गडकरी साहेब हे पण आपल्याला मदत करतायत। आपल्याला सोलापूर रोडला ट्रॅफिक जाम होतंय, तिथून आपण फ्लायओव्हर पुढं काढतोय। आपल्याला नगर रोडला, अहिल्यानगर रोडला तिथं ट्रॅफिक जाम होतंय, तिथं तर फिनिक्स मॉल, तिथपासूनच आपण जो ब्रिज करतोय ते पार शिरूरपर्यंत जातोय। वरचं ट्रॅफिक वरचेवर जावं, खालचं ट्रॅफिक खालच्या आत्ताच्या रस्त्याने जावं, त्याच्यावर मेट्रो करायचा आपला प्लॅन आहे। आपण आत्ता मेट्रो आपलं भक्ती शक्ती स्थळ निगडी म्हणा, तिथून आपण केलेलं आहे। परंतु त्याचंही काम सुरू झालं। मध्ये अण्णा तू सांगितलं की अजून एक स्टेशन वाढवा, ते आपण वाढवलं। त्याच्यामध्ये 1 किलोमीटर केलेली आहे। का तर तुम्ही नागरिकांनी स्वतःच्या गाड्या बाहेर न काढता रेल्वे स्टेशनवर बसावं। आम्ही त्या रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला जास्त FSI देणार आहोत। लोकांनी उतरल्यानंतर तिथंच अर्धा किलोमीटर चालावं, त्यांच्या घरी जावं, पाव किलोमीटर चालावं, घरी जावं। हा कन्सेप्ट जगाने मान्य केलेला आहे। आणि ही रेल्वे मेट्रो ही अशीच पुढे नेत नाहीत, आपण त्याच्यामध्ये वाकड आणि तो तिकडचा भाग पण कव्हर करत करत त्या बाबतीमध्ये आपल्याला पुढे जायचं आहे। आणि ते आपण निश्चितपणे करणार आहोत। त्याबद्दल आपण काही काळजी करू नका, अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे। ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण इथं येणारी आपली इंडस्ट्री त्यांनाही आपण विश्वास घेतोय। परवाच त्याच्याबद्दलची आमची त्या ठिकाणी मीटिंग झालेली आहे। आणि मी तर आपल्या पिंपरी चिंचवड आणि या परिसराचा प्लॅनच तयार केलेला आहे। त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत। कुठं आपल्याला इकॉनॉमी विकास EWS काय झाले मित्रांनो, थोड्या चुका झाल्यात मागे, काही ठिकाणी उंच झाल्या, त्याच्यामध्ये मध्यम वर्ग किंवा मोठे लोक राहतात, परंतु त्या फ्लॅटमध्ये
ड्रायव्हर लागतो, त्यांना झाडू पोछा करायला माणूस लागतो, स्वयंपाक करायला बाई माणूस लागतं, झाडू पोछा धुणं भांडी ह्या गोष्टी करायला सर्वंट लागतात. कधी त्या सर्वंटचा विचारच केला गेला नाही. त्याच्यामध्ये काय झालं, कुठंतरी एखाद्या फ्लॅटमध्ये एखादी छोटी खोली आणि त्याच्यातच त्या सर्वंटला कोंबायचं. पुरुष कुठं झोपणार, बाई माणूस कुठं झोपणार, कसं होणार. त्यांनाही आयुष्य ना, त्यांनाही नीटपणे जगता आलं पाहिजे. आणि म्हणून आता इथून पुढे महाराष्ट्रामध्ये EWS इकॉनॉमिक इंटरसेक्शन गरीब लोकांच्या करता साधारण 300-350 स्क्वेअर फीटची घरं याचंच आम्ही आरक्षण टाकतो. त्यांना मोठ्या इमारती झाल्या तर या वर्गाच्या करता पण तिथे इमारती राहिल्या पाहिजे. अशा प्रकारचं नियोजन आपण केलेलं आहे. आता त्याच्यामध्ये एक जागा आम्ही 15 एकर ही पोलिसांच्या वसाहती करता दिलेली आहे. परंतु आपल्या इथली क्रीडांगण कमी होत आहे. मग आता ती जागा क्रीडांगणाला देऊन दुसरी 10-10.5 एकर जागा आहे ती द्यायच्या करता आता मी शंकर आणि आम्ही सगळेजण प्रयत्न करणार. आम्ही एकदा लक्ष घातल्यानंतर आम्हाला कुणी नाही म्हणू शकत नाही. व्यवहारी माणसं, आम्ही स्वतःचा स्वार्थ साधणारी माणसं नाही. मला इथल्या एका माणसाने उठावं, इथल्या किंवा इथल्या, की अजित पवार तुम्ही गेले 35 वर्ष काम करत असताना माझ्या साथात होतं. मीच उपमुख्यमंत्री करायचो, स्टँडिंग कमिटी चेअरमन, कुठलेही वेगवेगळ्या प्रकार विरोधी पक्ष नेताही मीच करायचो तेव्हा, आणि सभागृह नेताही करायचो. त्या काळामध्ये कधी मी माझा स्वार्थ बघितला नाही. इथल्या जनतेचा फायदा कशात आहे, माझ्या मागासवर्गीय समाजाचा कशात आहे, माझ्या अल्पसंख्याक समाजाचा कशात आहे. उद्याच्याला आपल्याला दफनभूमी पाहिजे. आपल्याला त्या ठिकाणी कधी ना कधी काळाच्या नियतीचं बोलवून आल्यानंतर जायचंच आहे. पोलीस कायमचं इथं जन्माला आलेलं नाही. आम्हाला त्याच्याकरता काही गोष्टी करायला नको. कचऱ्याची विल्हेवाट लावणं तेही महत्वाची समस्या आहे. नदीच्या बद्दल आता मला निवेदन दिलंय. इंद्रायणी आणि त्या ठिकाणी पवना नदी सुधार कार्यक्रम यामध्ये काहींचं वेगळं म्हणणं आहे. मी ऐकायला तयार आहे. मी जलसंपदा विभाग आयुक्त आणि बाकीच्या एन्व्हायरमेंटच्या लोकांना घेऊन बसायला तयार आहे. जर कुणा तथ्य असेल, आम्ही एखादा निर्णय घेत असू बहुमताच्या जोरात असू आणि ते उद्याच्या काळामध्ये जनतेच्या अडचणीचं ठरणार असेल, चिंचवडकरांनो त्याच्यामध्ये 2 पावलं सरकारची आमची तयारी. फक्त ते सिद्ध झालं पाहिजे. त्याच्यातनं ते म्हणतात आणि त्याच्यातनं वाहून नेण्याची क्षमता कमी होणार असेल आणि ते पाणी उद्या पूर आल्यानंतर आमच्या शहरामध्ये येणार असेल आणि गरीब वर्गाला आणि इतर मध्यमवर्गीयाला त्रास होणार असेल तर ते कसं आम्ही करून देऊ. त्याच्यामुळे त्याही बद्दल मला निवेदन दिलेले, मी त्याच्याही मध्ये लक्ष घालतो. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, आपल्याला ब्लू लाईन जे काही प्रश्न निर्माण झाले आणि त्याच्यामुळं आपल्याला नदीचा कार्यक्रम करावा लागणार आहे. तो करत असताना पर्यावरणाला कुठेही धक्का लागता कामा नये. वर्षानुवर्ष पिढ्या कित्येक हजार वर्षापूर्वी पृथ्वी निघालेली आहे आणि त्याच्यातनं जर गाळ कुठं साठला असेल, बेट झाली असती, त्याच्यातलं पाणी व्हायचं प्रमाण कमी झालं असेल, म्हणून ते पाणी बाहेर येण्याचं काम करत असेल तर तिथेही आपल्याला जशी महात्मा फुले जलभूमी अभियानातनं तळ्यातला गाळ काढतो, पाणी साठा वाढण्याच्या करता खूप वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत. त्या पद्धतीनं आपल्याला इंद्रायणी आणि आपली असणारी पवना इथं काम करावं लागणार आहे. आपल्याला काही गत्यंतर नाही, परंतु त्या संदर्भामध्ये जे काही आमच्या लोकांना सांगायचंय ते मी ऐकण्याची माझी तयारी आहे. त्याचबरोबर टाटाची धरणं पाठीमागच्या काळामध्ये लोकसंख्या कमी होती. 91 ला अजित पवार इथं खासदार होता तेव्हा हवेली विधानसभा मतदारसंघ एकच होता. फक्त मुळशीचा काही भाग, मला वाटतं इकडचा थोडा सांगवी आणि इकडचा तो तिकडे जोडला गेलेला, नाहीतर एकच
सव्वा मतदारसंघ असेल, आता 3 झाले आणि उद्याच्या 29ला आपल्या इथं 5 विधानसभा मतदारसंघ झाले तर आश्चर्य वाटून देऊ नका. 2 चिंचवडमध्ये होतील, 2 भोसरीमध्ये होतील आणि 1 पिंपरीमध्ये होऊन अजून काही एखादा थोडासा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच्यात आपण पण लोकसंख्या वाढतीये. आता आपल्याला पवनीचं पाणी कमी पडायला लागलंय. आपल्याला भामाखेडचं काही पाणी आपण घेतोय, आंध्र प्रकल्पाचं पाणी घेतोय, तरी देखील पाणी कमी पडतंय. माझ्याकडे आता जी नोट आहे ती 2041 ची आहे. त्यावेळेस आपली लोकसंख्या 61 लाख होणार आहे अंदाज आहे. कारण ती लोकसंख्या वाढवायला फार काही करावं लागत नाही. लोकांनी मनावर घेतलं की लोकसंख्या वाढली. त्याच्यात गमतीचा भाग जाऊ दे, नाही तर ब्रेकिंग न्यूज अजित पवार घसरला असं बोलला, तर खरी बोललो तरी असं बोलला. मित्रांनो, त्यामध्ये आपण सगळ्यांनी नीटपणे विचार केला पाहिजे. त्यामध्ये लोकसंख्या जर तेवढी वाढली तर आहे ते पाणी आपल्याला पुरणार नाही. मी टाटाचं धरण आहे, मी मुख्यमंत्री आणि या बाकीच्या सगळ्यांची चर्चा करून त्याच्यामध्ये राज्य सरकारची पूर्ण ताकद लावून टाटा जर त्या धरणातनं 75 मेगावॉट वीज तयार करत तर आम्ही टाटाला सांगू, आम्ही त्याला तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त वीज तयार करून देतो, परंतु ते पाणी आम्हाला माणसांना प्यायला द्या. कारण आता पाण्यापासून वीज तयार करण्यापेक्षा एवढ्या मोठ्या समाजाला पाणी पहिलं देणं, पाणी देण्याशिवाय पाणी हे जीवन आहे आणि ते करावं लागेल. आणि मित्रांनो, ते आम्ही हातामध्ये घेतोय, आम्ही करतोय. काय झालं, तुम्ही इतकी थम्पिंग मेजॉरिटी दिली, तुम्ही कुठं वोट ठेवायला जागा ठेवली नाही, अशा पद्धतीचं काम तुम्ही केलेलं आहे. आता जबाबदारी आम्हाला लोकप्रतिनिधींची, आम्हाला त्याच्या आणि म्हणून हे अजून मी मुळशीचं पाणी पण आपण पुण्याला घेतोय. त्याच्यात काही आपल्याला पण मिळेल का, हाही माझा प्रयत्न आहे. कारण शेवटी पुणे वाढतंय तसं पिंपरी चिंचवड वाढतंय. आपल्याला ती रेल्वे देताना आपण फार चाकणपर्यंत जाणार आहोत, कारण त्याशिवाय गत्यंतर नाही. आणि मेहरबानी करा, रोड रुंद करा. त्याच्यामध्ये नवीन नवीन पीएमआरडीचा आता जुना डीपी रद्द करण्यात आलेला आहे. आता नवीन डीपी करताना मुख्यमंत्र्यांच्या आमच्या सगळ्यांच्या स्पष्ट सूचना आहेत. रोड मोठेच्या मोठे करा, 24 मीटर 36 मीटर, त्याच्यापेक्षा आतमध्ये यायचंच नाही. आता लोकांना वाटेल अरे 100 फूट रस्त्याला पाहिजे. अरे पूर्वीचे रस्ते आपल्याला आता बारके पडायला लागले. आपला जुने पुढे मुंबई रस्ता काय अवस्था, मध्ये 4 लेन आहे, कडेला 2 लेन आहे, 8 पदरी रस्ता आहे, तरी देखील ट्रॅफिकची अडचण आहेच ना. हे करावं लागेल, त्याशिवाय गत्यंतर नाही. मी आपल्याला सांगेन, मी कधी कठोर निर्णय घेतो ते माझ्या वैयक्तिक स्वार्थाकरता घेत नाही, पुढच्या पिढीच्या फायद्याकरता. आपलं शहर नियोजनबद्ध पद्धतीनं विकसित झालं पाहिजे. इथं वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गरजा माझ्या पिंपरी चिंचवडकरांना लागतात, मूलभूत गरजा, त्या इथं तयार झाल्या पाहिजेत. त्याच्याशिवाय माझा पिंपरी चिंचवडकर पुण्याला जायचं बंद होणार नाही. आता पुण्यामध्ये जायची बऱ्याच पिंपरी चिंचवडकरांना गरज भासत नाही. बऱ्याच काही चांगल्या गोष्टी आता आपल्या इथं आल्या. चांगले एज्युकेशन इन्स्टिट्यूट आलेले अजूनही वाढत आहेत. चांगल्या पद्धतीनं मॉल आलेले अजूनही आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं काही गोष्टी करायच्या. सायन्स पार्क झालेलं आहे, ॲटो क्लस्टर झालेलं आहे, एक्झिबिशन सेंटर आपण त्या ठिकाणी करतो, सीपी कार्यालय आपण उत्तम करतोय, आपण त्याच्यामध्ये पोलिसांची वसाहत उत्तम करतोय. नवीन आपल्या सर्वांना अभिमान वाटेल अशा पद्धतीनं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं जी नवीन वास्तू आपण करतोय, 500 कोटीपेक्षा जास्तीचा तो त्या ठिकाणी खर्च आहे. पण उद्याची 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून ते केलेले आहे, ते आपण लक्षामध्ये घ्या. अशा खूप गोष्टी
इंडस्ट्रीच्या ज्या जागा आहे MIDC मध्ये पण स्लम आहे, त्याच्यात MIDC आणि SRA आणि माडा यांना एकत्र येऊन कसं करता येईल त्याही आपल्याला करावं लागणार आहे। आणि सुदैवाने देवेंद्र फडणवीस, एकनाथराव आम्ही सगळेजण पॉझिटिव्ह विचाराचे आहोत आणि त्याकरता ह्याच्यातनं मार्ग हा काढला जाणार आहे। तशा प्रकारची तयारी आणि कामाला सुरुवात देखील त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपण जे काही प्रोजेक्ट राबवतो त्याच्यामध्ये पण स्पोर्ट्स असेल, वेगवेगळे ज्या मूलभूत गरजा माझ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला त्या ठिकाणी लागतात त्या सगळ्या गोष्टीचं आपण त्याच्यामध्ये हे विजन आपण पुढच्या 50 वर्षाच्या डोळ्यांसमोर त्या ठिकाणी ठेवलेलं आहे। याही बद्दलची मी आपल्याला सगळ्यांना माहिती दिलेली आहे। मी आपल्याला एक गोष्ट सांगतो की 1991 ला मी ज्यावेळेस तुमचा खासदार झालो त्यावेळेस आपली लोकसंख्या 6 लाख होती पिंपरी चिंचवडची म्हणतोय। 2001 ला ती 10 लाख झाली, 4 लाखांनी वाढली 10 वर्षात। 2011 ला 17 लाख झाली, 7 लाखांनी वाढली। 2021 ला 28 लाख झाली आणि 2021 ला ती 42 लाख होणार आहे आणि 2041 ला ती 61 लाख होणार आहे। म्हणजे 91च्या 40 वर्षांनी 50 वर्षांनी जवळपास 10 पट लोकसंख्या वाढणार। मग रस्ते मोठे करायला नको, क्रीडांगण असायला नको, उद्यान असायला नको, वेगवेगळ्या सुविधा तुम्हाला द्यायला नको, पाणी जास्त तुम्हाला उपलब्ध करून द्यायला नको, हे केल्याशिवाय गत्यंतर नाही। आणि ही मेथड जी काही सिटी पॉप्युलेशनचा ग्रोथ आणि प्रोजेक्टेड पॉप्युलेशन ह्याच्यातला अभ्यास करून हे सगळी काढले, उगीच ढगात गोळ्या मारत बसलेलं नाही। त्याच्यामुळं पिंपरी चिंचवडकरांनो मी तुम्हाला सांगतो, आज तुमच्यामुळं मला 6 वेळेला उपमुख्यमंत्री पद मिळालेलं आहे। मी त्याच्यामध्ये समाधानी आहे, पण मला ज्या जनतेने मला प्रेम दिलंय, आशीर्वाद दिले, भरभक्कम पाठिंबा दिलाय, त्यांच्या करता देखील अशा काही गोष्टी करायच्या की देशामध्ये आपला परिसर, आपला इकडचं सगळं काम हे नंबर 1 त्या ठिकाणी झालं पाहिजे। याही गोष्टी आपण लक्षात घ्या। आता कालच मी काही भाग शंकरच्या मतदारसंघात येतो, काही भाग तिकडच्या मुळशी मतदारसंघात, दोघेही शंकरच आहे, शंकर मांडेकर आणि शंकर जगताप। महादेवाचे दिवस आहेत सध्या आणि त्याच्यामुळं तिथं 120 एकर जमीन आम्ही यशदाला घेतली। तिथं मी काल अंतिम निर्णय घेतला 800 ते 900 कोटी रुपयाचं, किती 800 ते 900 कोटी रुपयाचं मजुरीच्या धर्तीवर, मजुरीला IAS ऑफिसर जातात ट्रेनिंगला, एवढं सुंदर तो सगळे परिसर ट्रेनिंग, उद्याच्याला राज्य सरकारचे क्लास 2 क्लास 3 या लोकांचं ट्रेनिंग तिथं झालं पाहिजे। PCMC ला ट्रेनिंग द्यायचं तिथं घ्या, जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थांना ट्रेनिंग घ्यायचं तिथं घ्या। फार सुंदर प्लॅन केलेला आहे, अप्रतिम प्लॅन केलेला आहे। आणि कुणी कुठल्याही क्षेत्रामध्ये असलं तरी मधून ट्रेनिंग घेतल्याशिवाय नवीन गोष्टी समजत नाही। आता जग पुढे चाललंय, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता याचा वापर आम्ही आता शिकवले करतोय। यंदा 500 कोटी रुपये मी बजेटमध्ये तरतूद केली, 7,20,00,000 कोटीचं बजेट राज्य सरकारचं आम्ही सादर केलेलं आहे आणि त्याच्यातून सगळ्या समाजाला कसं पुढे घेऊन जाता येईल हा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे। इन्फ्रास्ट्रक्चरला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे। आम्ही का मेट्रो पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये वाढवायची म्हणतो का, तर मोदी साहेबांनी पण सांगितलंय की त्याचा प्लॅन इस्टिमेट होईल, त्याची 20% रक्कम केंद्र सरकार देईल, 20% राज्य सरकारमध्ये आम्ही तिथं देऊ, 10% त्या कॉर्पोरेशन देतील आणि 50% आपण लोन काढणार आहोत। या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना काम मित्रांनो त्या ठिकाणी करायचं आहे आणि म्हणून रिंग रोड आणि या बाकीच्या सगळ्या गोष्टी केल्याशिवाय
कदाचित रिंग रोड मध्ये काहींची घरं जातील, काहींच्या विहिरी जातील, काहींच्या प्रॉपर्ट्या जातील. म्हणून म्हणजे मी तुमच्या वाईटावर उठलो असं समजू नका. ते केल्याशिवाय मी नेहमी सांगतो 5% लोकांना कधी कधी त्रास होतो, पण 95% लोकांना सुविधा देण्याकरता 5% लोकांची नाराजी नाईलाजास्तव घ्यावी लागते. फक्त त्या 5% लोकांना वाऱ्यावर सोडायचं, त्यांची पर्याय व्यवस्था चांगली करायची, त्यांचंही समाधान झालं पाहिजे. कित्येक पिढ्या ते राहत असतात, ते सहसा तिथून जायला थोडस काकू करतात. ही पण गोष्ट आपण सर्व सहकारी मित्रांनी या निमित्तानं ध्यानामध्ये घेतली पाहिजे. अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची त्या ठिकाणी विनंती राहणार आहे. त्याचबरोबर आता आपली रेल्वे ही भक्ती शक्ती पासून दापोडी पर्यंत त्या ठिकाणी आहे. भक्ती शक्ती निगडी नाही, आता चिंचवड म्हणजे चिंचवड पिंपरी पासून दापोडी पर्यंत आहे, पुढे ती स्वारगेट पर्यंत जाते, ती आम्ही कात्रज पर्यंत भक्ती शक्ती पर्यंत ती नेण्याचं काम हे आपण तुम्ही आम्ही त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर आपण बसचं पण PMPMLच्या व्यवस्थितपणे रूट कसे डेव्हलप करता येतील याही पद्धतीचा प्रयत्न करतोय. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपल्या इथं नद्या गेलेल्या असल्यामुळं त्या नद्यांच्यावर अनेक प्रकारचे ब्रिजेस हे आपण त्या ठिकाणी करतोय. तोही आकडा खूप मोठा त्या बाबतीमध्ये आहे. याही बद्दलचं नियोजन आपण केलेलं आहे. रिवाइज ड्राफ्ट DP हाही आपण त्या निमित्तानं करतोय. त्याच्यामध्ये कारण नसताना कुणाला आरक्षण टाकायचं हा आमचा अजिबात दृष्टिकोन नाहीये. त्याबद्दलची पण नोंद आपण सगळ्यांनी त्या निमित्तानं घ्यावी. वॉटर ट्रीटमेंट प्लांट हे आपल्याला वाढवायला लागणार आहे. सिवरेज ट्रीटमेंट प्लांट हे आपल्याला नदी सुधार कार्यक्रमाच्या निमित्तानं करावे लागणार आहे. त्याशिवाय सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट ही आपल्याला त्या निमित्तानं करावी लागणार आहे. या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव आपण या निमित्तानं केलेला आहे. त्या पण गोष्टीची नोंद तुम्ही सगळ्यांनी या सभेच्या निमित्तानं आजही अण्णाचा सत्कार असला तरी त्या सत्काराचं निमित्त साधून त्या गोष्टी आपण करतोय. वेगवेगळे नाले त्याचं पण अतिक्रमण काढण्याचं काम आपण या निमित्ताने करतोय. अशा खूप काही गोष्टी या पिंपरी चिंचवड शहराच्या दृष्टिकोनातनं आपण हातामध्ये घेतलेल्या आहेत. वेळ पण बराच झालेला आहे आणि पुढं पण आज काही लग्नाची तीत आहे. आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी त्या बाबतीमध्ये जायचंय. परंतु पिंपरी चिंचवडकरांनो, आता माझ्या जोडीला अण्णा पण आलेला आहे. केंद्रातली काही कामं असतील तर आमच्या श्रीरंग बारणे त्या ठिकाणी करतायत. केंद्रातल्या महत्वाच्या मान्यवरांच्या माझ्या अतिशय चांगल्या ओळखी आहेत. त्याच्यावर तिथंही अडचण नाही. देवेंद्रजींचं पण झालेलं असतं, एकनाथरावजींचं पण झालेलं असतं. उद्याच्या 12 तारखेलाच स्वतः अमित शहा साहेब पुण्याला येत आहेत. तर पुण्याहून हेलिकॉप्टरने आम्ही रायगडला जातोय. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी 12 तारखेला आहे आणि त्याच्याकरता ते येणार आहे. हा फार महत्वाचा महिना आहे. त्यामध्ये 11 तारखेला महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती आहे, ती आपल्याला उत्साही करायची. 14 तारखेला घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, ती आपल्याला मोठ्या उत्साही करायची. हे करत असताना त्याच्यामध्ये सगळ्यांना एकत्र घेऊन ह्या जयंत्या आणि उत्साह आपल्याला साजरे करायचे. ही पण गोष्ट आपण विसरता कामा नये. दुसरी गोष्ट, कायदा सुव्यवस्था चांगली ठेवायची. अलीकड कोयता घ्या, फालन घ्या, आमची घ्या, तमकी घ्या, हे अजिबात मी CP ला पण सांगितलंय. आता तुमचं ऑफिस करून देतोय, सगळ्या काही गोष्टी करून देतोय. CPचं तर कार्यालय इतका सुंदर प्लॅन केलाय, झाल्यावर पण तुम्ही बघा. ज्या ज्या गोष्टी करतोय करताना एक प्लॅन करत नाही, 5-6 आर्किटेक्टला सांगतो आम्हाला हे पाहिजे, 5 ऑप्शन द्या. त्याच्या 5-6 मध्ये ज्याचा ऑप्शन चांगला असेल ते फायनल करायचं. हा जवळचा हा लांबचा वगैरे भानगडी नाही. त्यामध्ये ज्याचा चांगला असेल, जो उद्याचा बरेच वर्ष डोळ्यासमोर ठेवून विचार करेल, अशा पद्धतीनं
आपण पुढे जातोय याही गोष्टीची नोंद तुम्ही सगळ्यांनी या निमित्तानं घ्यावी। आणि मेट्रो नेताना मात्र माझा पहिल्यांदा प्रयत्न हा होता की ती अंडरग्राऊंड न्यायची, पण अंडरग्राऊंड नेताना तिचा इतका खर्च वाढतोय। काही भागात आपण अंडरग्राऊंड केली, म्हणजे आपल्या ऍग्रीकल्चर कॉलेज पासून आपल्या स्वारगेट पर्यंत आणि स्वारगेट पासून कात्रज पर्यंत पण अंडरग्राऊंड जाणार आहे, कारण तिथं वर मेट्रो करायला जागाच नाही। पण आपल्या भागामध्ये आपण शहराचा विचार करून आपल्याला वरनच ती मेट्रो त्या ठिकाणी न्यावी लागणार आहे आणि ती चाकणपर्यंत त्या बाबतीतली न्यावी लागणार आहे। याही गोष्टीची नोंद आपण सर्व सहकारी मित्रांनी घ्यावी, माझ्या महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी पण घ्यावी, संघटनेच्या आमच्या अध्यक्ष लोकांनी पण घ्यावी आणि बाकीच्या माझ्या सहकारी मित्रांनी पण ह्याच्यामध्ये ही नोंद घ्यावी, अशा प्रकारची माझी विनंती आहे। एकंदरीतच मी जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे हे करत असताना आपण अधिकच्या जमिनी काय होतंय, लोक गुंतवणूक करायला पुणे रायगड इकडे प्राधान्य देत आहेत, पुणे रायगड नाशिक आता संभाजीनगरला पण देत आहेत आणि त्याच्यामुळं तिथं जमिनी घ्याव्या लागत आहेत। अर्थात लोक देत आहेत कारण चारपट आपण पैसे देत असल्यामुळं आपण त्या पद्धतीनं काम करतोय। अशा प्रकारे आपलं सगळ्यांचं काम चाललेलं आहे। एकंदरीतच अण्णा तू दिसायला बारका असला तरी म्हणतात मूर्ती लहान पण कीर्ती महान। आता ती मूर्ती मोठी, कीर्तीचं तुम्हालाच माहिती आहे। त्यामध्ये म्हणजे ते आपल्या पूर्वी त्या गडी अंगाने उभा अडवा त्याच्या रूपात गावराला गोडवा, मोहिनीला विचारलं पाहिजे किती गोडवा आहे। मित्रांनो गमतीचा बाहेर जाऊ द्या, परंतु अण्णांनी आम्ही अनेक वर्ष इथं सगळ्यांनीच आम्ही एकत्र अनेक वर्ष काम केलेलं आहे। सगळ्यांना आमचे स्वभाव एकमेकाची माहिती आहे, आम्ही कामाची माणसं आहे। अण्णा पण तसा कामाचा आहे। अण्णा आता सकाळी लवकर उठून कामाला लागायचंय आपल्याला आणि लोकांना वेळ द्यायचा आहे, मुंबईला वेळ द्यायचा आहे। विधान सभेमध्ये तुमचं ऑफिस आहे, कार्यालय आहे, सगळं काही गाडी वगैरे सगळ्या गोष्टी परवा तुम्ही सीएम ला पत्र दिलेलं ते पण मी दिलेलं आहे, त्याचं घराचं पण काम त्या ठिकाणी होईल। परंतु एकंदरीतच तुमच्याकडं तुमच्या वागण्याकडं बोलण्याकडं तुमच्या कृतीकडं सगळ्यांचं बारकाईनं लक्ष राहणार आहे, त्याच्यामध्ये तुमच्या परिवाराकडे पण लक्ष राहणार आहे। चिरंजीवांना पण काही गोष्टीच्या व्यवस्थित सांगितल्या पाहिजे, मी पण माझ्या चिरंजीवांना सांगतो। त्याच्यामुळं सगळे कारण काय होतं, आपण मोठ्या पदावर गेलं की कधी कधी आपल्या घरातलेच नातेवाईक काहीतरी गडबड करतात आणि मग आपली बदनामी होती। आपलीच बदनामी होत नाही, मग ज्यांनी आपल्याला केलेलं असतं त्या पक्षाची होती, महायुतीची होती, सगळ्यांचीच होती। त्याच्यामुळं फार भान ठेवून जेवढी महत्वाची पदं तेवढे कष्टही जास्त घ्यावे लागतात, वेळ पण जास्त द्यावा लागतो आणि नीटपणे काम त्या ठिकाणी करावं लागतं। एकंदरीतच कुठेही भेदभाव न करता सर्वांना समान न्याय कसा मिळेल, समान संधी कशी मिळेल, तो मागासवर्गीय समाजातून आलेला आहे। आपल्या त्या समाजाला कसा आपल्याला न्याय देता येईल, आपल्या आदिवासी समाजाला कसा न्याय देता येईल, आपल्या अल्पसंख्याक समाजाला कसा न्याय देता येईल, आपल्या इतर मागासवर्गीय समाजाला कसा, असं कुणाला वाटता कामा नये। आपल्या कामातनं एकाच जातीचा विचार करतोय अशा पद्धतीचा शिक्का आपण कुणी लोकप्रतिनिधी या नात्याने आपल्यावर बसून द्यायचा नाही। बाकीच्यांनी पण नगरसेवक नगरसेविका म्हणून काम करत असताना तुम्ही पण त्या पद्धतीने त्या ठिकाणी करू नका। समान संधी देण्याचं काम आणि निष्पक्षपणे लोकांचं काम करण्याचं आणि एक महाराष्ट्राच्या विधानसभेला एक गौरवशाली वारसा आहे, परंपरा आहे। खूप मोठी मोठी लोक त्या पदावर त्या ठिकाणी बसलेली आहेत आणि त्या परंपरेचं पालन करण्याचं काम हे तुमच्याकडनं होईल। तुम्ही तर शब्द दिलेलाच आहे, परंतु त्या पद्धतीनं ते झालं पाहिजे आणि याची मला खात्री आहे की तुम्ही ते करा। सभागृहातील कामकाजाचा दर्जा कसा आपल्याला सुधारवता येईल, सभागृहाची उंची ही कशी आपल्याला वाढवता येईल
हे निश्चित करण्याची जबाबदारी त्या पीठातील अधिकाऱ्यांची म्हणजे विधानसभेच्या अध्यक्षाची उपाध्यक्षाची असते आणि हे निश्चित करण्याची जबाबदारी उपाध्यक्ष म्हणून आपले सुपुत्र अण्णा बनसोडे हे प्रामाणिकपणे पार पाडतील त्याबद्दल देखील मी खात्री बाळगतो। त्यांना मिळालेल्या पदाला ते योग्य न्याय देण्याचं काम करतील। आपल्या प्रत्येक पिंपरी चिंचवडकरांना मान अभिमानाने उंचावली जाईल, अभिमानाने ताट होईल अशाच पद्धतीचं काम अण्णाच्या हातनं घडेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो। आणि खरं तर मी काही जास्त शेरशायरीमध्ये जात नाही। अरे महायुती आहे इथं, पक्षाचा कार्यक्रम असल्यावर काय सांगायचं ते सांगते, नाहीतर अरे बरोबर आहे बाबा, आज महायुती आहे त्याच्या संदर्भात प्रत्येकाने आपापलं काम करावं, त्या वेळेस काय सांगायचं ते सांगेल। खामोशी से अपनी मेहनत को अंजाम दो, विलास लांडे, खामोशी से अपनी मेहनत को अंजाम दो, कामयाबी शोर मचाएगी। जब नाम होगा रोशन हर एक मुकाम पर, यानी तुमची कामयाबी शोर मचाएगी जब नाम होगा रोशन हर एक मुकाम पर। हे तेव्हा होतं त्याच्या संदर्भातली मेहनत घ्यावी लागती, अंजाम त्याला द्यावा लागतो। नाहीतर इतर कितीतरी जण म्हणत होते की पंडित गवळी पण कानात येऊन तर विलास कुणाकडे हो, तर मी म्हटलं ते काही काही लोक असतात सर्व पक्षी, मग ते सर्व पक्षी असल्यावर सगळेच म्हणतात आपलाच आहे आपलाच आहे, काहीच मिळत नाही। त्याच्यामुळं विलास काहीतरी आम्ही घेतलाच ना निर्णय, आम्ही पण घरामध्ये आम्ही पण पवार साहेबांना दैवत मानत होतो, आजही मानतो, परंतु कुठंतरी आज देशाला मोदी साहेबांच्या सारखा मजबूत नेता मिळालेला आहे आणि आज त्यांच्या पाठीशी उभं राहणं आणि देशाची प्रगती करून घेणं, जगामध्ये देशाचा मान सन्मान वाढवण्याच्या करता त्यांना पाठबळ देणं हे आपलं काम होतं, म्हणून आपण त्या ठिकाणी केलं। परंतु तळ्यात मळ्यात मग ते काहीच कळत नाही, तसं होऊन देऊ नका। तळ्यात मळ्यात न राहिलेला अण्णा कुठे गेला, त्याच्यामध्ये मी अधिक न बोलता खूप काही गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, परंतु मी माझे आता दौरे पण महाराष्ट्रात वाढवणार। मी कालच सांगितलं की आता मी अर्थसंकल्प सादर केलेला आहे, त्याच्यामुळे मला तिथलं काम इतकं 7 दिवस राहिलेलं नाहीये। आता मी निम्मा आठवडा तिथं घालवणार आहे आणि निम्मा आठवडा महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये पण येईल, पुण्यामध्ये पण येईल, सगळ्याच गोष्टी आपण मिळून मिसळून त्या ठिकाणी करू। परंतु हे सगळं करत असताना प्रत्येक लोकप्रतिनिधी वैयक्तिक स्वार्थ हा त्या ठिकाणी आपला कुणाचाच माझ्या सकट राहता कामा नये अशा पद्धतीनं आपण सगळेजण पुढे जाण्याचं काम करू अशी मी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती करतो। पुन्हा एकदा सर्व पक्षीय सत्काराचा कार्यक्रम आज जो झाला आणि त्यांना सर्वांनी मनापासून साथ दिली त्याबद्दल सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं, प्रतिष्ठित नागरिकांचं आणि माझ्या जबाबदार सहकाऱ्यांचं मी मनापासून आभार मानतो। पुढच्या वाटचालीच्या करता अण्णा बनसोडेला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।